या. नमस्कार मित्र हो, आज आपण आलोय सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आडेगाव या गावाच्या शिवारामध्ये, ज्या ठिकाणी बाळूमामांची पालखी. तर नमस्कार काका. हा, तर हे पालखी किती दिवस झालं इथं आलेले? 10-12 दिवस झालं. ह्याच्या अगोदर इथं होती हिंगणगावला, हिंगणगाववरनं पुढं आली. आता इथं विठ्ठल चव्हाण यांच्या शेतामध्ये पालखीचं नियोजन आहे. आता इथं 10-12 दिवस झाले. आता इथनं पुढं पालखी जाणार आहे कंधारकड, जळगावला जाणार आहे. आता इथं 10-12 दिवस झाले आणि अशा पद्धतीनं नियोजन चालू आहे सध्या. आता कारभारी कोण आहे? हे सुरेश कारभारे, ते मेटक्याला गेलेले आहे. आणि पुजारी आहे. मी पुजारीचं काम करतो. पाठ उठून देवाची पूजा वगैरे, धूप आरती वगैरे सगळं करायचं काम मी पुजारी करतो. असे सगळी टीम किती आहे? टीम 10-12 ही 50 टीम आहे सध्या. आता मेंढर राखायला 2000 मेंढर आहे. तिचं नियोजन सध्या मेंढके बाहेरगावचे आलेले असतात, ही नियोजन करतात. आणि काय नाही फुकट सेवा करतात. काय नाही जेवण खाणे आमचं ही समधी सेवा फुकट केली जाते. त्या व्यक्तीने मेंढर राखत असताना सेवा करत असताना त्याचं जर घर जवळ असेल तर जाऊन येऊ शकतो लगेच. उमरेच्या आतमध्ये जाऊ शकत नाही, बाहेरच्या बाहेरच यायचं. अशा पद्धतीने नियोजन आहे. सेवा करायची असते पाळावं लागतं त्याचे. नाही त्याचा तर काय विषयच नाही. 15 दिवस, महिना, सव्वा महिना, 2 महिने, 2.5 महिने, हे आता 2 वर्ष झाली. हा मुलगा सांगोलेच आहे, हे कोळेकर आहे. ते 2-3 वर्ष झाली सेवा करतोय. मेंढर राखायचं तीच आहे. मेंढरांचे आगर वगैरे मारणं ही सेवा करतो तो वेळेस. मेंढर राखून ह्यांना काय फायदा काय होतो? फायदा म्हणजे काय, जे आपल्या अंगाला जे लागण्याची गरज आहे किंवा किडा लागलेला आहे ती नाहीसा करण्यासाठी, पोत बाधा किंवा जे काही चमत्कार आहेत झालेले आपल्याला, ते नाहीसे होण्यासाठी मेंढीचं पालन करायचं, मेंढर राखायची आणि रोग नाहीसा बरा होतो. आणि जे काय भूताचं पिताचं जे काय आपल्याला लागेल झालेलं असते ती नाहीसं करण्यासाठी मेंढीची सेवा करायची. बाळूमामाने मेंढराची सेवा भरपूर केलेली आहे. मेंढराची सेवा केली त्याचा रोग नाहीसा होतो, असं बाळूमामांचं बोल आहे. अशा पद्धतीनं लोक सेवा करतात. आता मी आहे कुरवाडीचा गोरे, मी पुजारी आहे. मी 2 वर्ष झाली सेवा करतो. आता मला स्वतः बाळूमामा उठवते पाठ, जेव्हा देव धुवायचं हे करायचं. ते आपण असं रातभर 10-11 वाजेपर्यंत झोपायला टाइम होतो. पहाटे 3 वाजता उठायचं, आंघोळ करायची, पुन्हा देव काढून धुवायचे, पुन्हा नेऊन मांडायचे, फुलं वगैरे हार वगैरे घालायचे. हे अशा पद्धतीने सेवा चालू आहे. पूर्वीच्या काळी बाळूमामांची मेंढर वगैरे नाही का, ते कोणाचं शेतात चरायला गेली, हिरवं धान खाल्लं तर ते पाठीमाग तसं उगवायचं वगैरे काय आताच्या घडीला काय विषय? आताच्या घडीला तसंच विषय चालू आहे. मेंढरा जर समजा एखाद्या शेतात जर गेली, जी खायचं ना तीच खाणार, कुठल्या सुद्धा बाकीच्या पिकाला ती तोंड लावत नाही. जर जास्त नुकसान केलं तर बाळूमामाच्या कृपेने त्याचं तरी ते नुकसान असं आहे, 1 पट जर खाल्ला असेल तर बाळूमामा दुप्पट देते. चांगल्या पद्धतीने 1 नंबरची म्हणजे असं प्रत्येक बघ्यात. आता सध्या 19 बघ आहेत, त्यातला हा 1 नंबर बघ आहे मेटक्याचा. संत सद्गुरू सत्य बाळूमामा माता सत्यवा देवी पालखी क्रमांक 1 हे असा बघा आहे. 1 नंबर बघा आहे. बाळूमामाने आणि सत्यवा देवीने राखलेला बघा हा 1 नंबर बघा. बाकीच्या पालख्यात सत्यवा देवी नाही, एवढ्याच पालखीत सत्यवा देवी आहे, बाकीच्या बघ्यात नाही. पहिल्यांदा का
संत बाळूमामा आणि सत्यवा देवी या पहिल्यांदा ज्यावेळेस पालखी ज्यावेळेस मेंढर राखत होत्या त्यावेळेसचा बघा जो आहे हा पालखी नंबर 1 चा आहे. आपल्याला प्रत्येक 18 पूर्ण 19 बगी आहेत, पण त्याच्यातून हा पहिला नंबरचा बघा आहे जो ज्याच्यामध्ये आपल्याला सत्यवा देवीचं पूर्ण या ठिकाणी प्रतिमा वगैरे दिसल. पण बाकीच्या ह्याच्यामध्ये फक्त बाळूमामा, संत बाळूमामा आणि बाकीचे जे सद्गुरू वगैरे आहेत ते दिसतील. तर अशा पद्धतीनं नियोजन जेवणाचं वगैरे नियोजन सकाळी कोण करते ते मालक शेतमालक करते. जेवणाचं नियोजन शेतमालक, चहा पाणी किंवा या मेंढक्यासनी नाश्ता वगैरे, संध्याकाळचा चहा, सकाळचा चहा, दुपारचं जेवण, सकाळचं 3 टाइम जेवणाची व्यवस्था मालक शेतमालक करते. हा, कोणाला जर पंगत द्यायची असेल बाळूमामाच्या तळावर तर ती लोक पंगत आणून घालते. तशी काय अडचण नसते. अशा पद्धतीनं हे पालखी सोहळ्याचं नियोजन चालू असतं. धन्यवाद. मेंढर राखायला 40 ह्यांच्यासारखे नियोजन करणारे, सुनियोजन करणारे 5-7 असतील आणखी. तर अशा पद्धती 1ही रुपयाची लालच न दाखवता या पवित्र ठिकाणी बाळूमामांची सेवा करताना आपल्याला दिसत आहेत. आपण या ठिकाणी थोडा वेळ मेंढराकडे पण जाणार आहे, त्या ठिकाणी बघणार आहोत. धन्यवाद. बाळूमामा सत्यवा देवीच्या पालखी नंबर 1चं या ठिकाणी नियोजन बघू शकताय. या ठिकाणी टोटल 2500 मेंढ्या या ठिकाणी चमत्कार म्हणावा किंवा एक दैवी शक्ती म्हणावं लागेल या ठिकाणी. तर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी माणूस दिसते बघा, ही तरुण वर्ग दिसतोय आपल्याला या ठिकाणी, वृद्ध व्यक्ती सगळे स्तरावरून या ठिकाणी बघितलं तर एक विनामूल्य सेवा, देवाची विनामूल्य सेवा या ठिकाणी करताना दिसत आहे. 1ही रुपयाची कुणालाही लालच नाही, कोणीही रुपया न मागता या ठिकाणी बाळूमामांच्या मेंढीची सेवा या ठिकाणी केलेली दिसते आपल्याला. तर आपण प्रत्येक मेंढपाळांना विचारलं तुम्ही आलाय 6 महिना. तर नियोजन कसं आहे तुमचं? राहायचं, जेवायचं, खायचं काय चालू आहे. जेवायचं वगैरे व्यवस्थित आहे ना? कुठल्या गावचं आहे? तुम्ही किती दिवस झाला आलाय? 15 दिवस झालं. रोज चालताय का मेंढ्यांबरोबर? चालताय? इथं बसून राहत नाही 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 अजिबात. बरं. तर बसून राहत नाही, काय नाही, गुडघ्यांचा त्रास वगैरे काय कुठून आलाय? शहावरून आला. किती दिवस झाला आलाय? सोमवारपासून आहे. रविवारी आले तर सोमवारपासून समोरपासून आहे इथे. हा, जेवणाची वगैरे व्यवस्था सगळी? सगळी व्यवस्था चांगली आहे. सगळे ठीक आहे. झोपायला कुठं? झोपायला इथं बकऱ्यांपासून. काय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की वृद्ध असू नाही तर लहान मुलगा असू नाही तर मोठी माणसं असू द्या, ह्या उघड्या रानावर झोपतायत. आकाश म्हणजे त्यांचं पांघरून आणि धरती म्हणजे त्यांचं अंथरून, अशा पद्धतीचं रोजचं जीवन यांचं चाललेलं आहे. आणि 1ही रुपयाची लालच न करता बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले, सत्यवाच्या नावानं. या ठिकाणी सदैव आपल्या मुखामध्ये नामस्मरण, देवाचं नाव या ठिकाणी राहते आणि सेवा चालू आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही कुठल्या गावचे? आडेगाव. किती दिवस झालं? 8 दिवस झालं, शनिवारी आले. हे आल्यापासून पालखी इथं उतरल्यापासून चालू आहे. हा चालू आहे. तर कुठला त्रास कुठल्या गावचा आहे? तुम्ही आडेगावचं? येत जवळ हा जवळच आहे. घरी राहायला जातात सर? नाही घरी नाही, तलावरच. जवळ घर असलं तरी तलावरच. नियमच आहे का तसा? नाही, सेवा घडत नाही त्याची घरी जाऊ. धन्यवाद. या ठिकाणी त्याला हे छोट्या कुठून आला रे? आडेगाव. आडेगाव. किती दिवस झालं? लहान पिल्ली आहेत बघा. लहान पिल्लं कोण सांभाळते? हे काही समज बरं. घरी कोण? काय करायचं? करू नका. कुठल्या गावचं आहे तुम्ही? पंढरपूर. किती दिवस झाले? मला वर्ष होतंय का? तर याच्यातून काय फायदा तुम्हाला? तेवढं बोललंय तेवढं. बरं. काय तुमचं त्रास वगैरे होत होता आधी, बंद झाला? असं नाही, काय नव्हतं तुम्हाला? राहायला सुद्धा जागा नव्हती, त्यामुळं ही सेवा करायला लागल्यापासून आपल्याला भरपूर दिलेलं आहे, त्यामुळे सेवा करतो. चांगल्या पद्धतीने सेवा चालू आहे. आता
दिवस झालं तुम्ही त्या बघ्यात होते वर्षभर. घरी गेलात काय नाही जातोय. कधी गेलात एक दोन दिवस नाही, सकाळी इथं 6ला असतो. होय सकाळी गेलं की संध्याकाळी? संध्याकाळी गेल्या सकाळी 6ला महागारी बकरी सोडा यायला. बघा मित्र, आज आपण एक दिवस एक तासभर कोणाला देत नाही, परंतु हा संत सद्गुरू बाळूमामांच्या चरणी या ठिकाणी सेवा घडवण्यासाठी मेंढ्यांची सेवा घडवण्यासाठी या ठिकाणी अहोरात्र माणूस या ठिकाणी वर्षभर मेंढ्यांची सेवा करतोय. अशा या सेवेमध्ये तल्लीन होतोय आणि आपलं जीवन सार्थक झालंय अशा पद्धतीने मानतोय. तर आपण बघू शकता मेंढ्यांची या ठिकाणी राखण. नमस्कार. हा, कुठला आहे तुम्ही? बारामती. नवीन किती दिवस झाले? होय. त्याच्यामुळं काय पगार काय मिळतो? पगार काहीच नाही मिळत. सेवा करा. धन्यवाद. तर अशा पद्धतीने विनामूल्य सेवा बघू शकता. हो, नमस्कार. कुठल्या गावचं तुम्ही? कोणता बिझनेस काय करता आपण? दुकान आहे या ठिकाणी टेंभुर्णी शहरामध्ये. आणि ही व्यक्ती या ठिकाणी विनामूल्य सेवा देण्यासाठी एकतर उद्योगधंद्यातील व्यक्ती कुणालाच वेळ देऊ शकत नाहीत, परंतु लय जास्त अति नाही बोलत, पण एक देवाची चरणी सेवा करण्यासाठी एक मोठं मन लागतं. ते मोठं मन ह्या माणसाकडे आहे असं तिथंच वाटतं. कारण की पैसे कमवणाऱ्या व्यक्तीकडे एक तर लालच चालू असते पैशाची, परंतु पैशाची न अपेक्षा करता किंवा झालं तुम्ही आला मेंढ्याला काय चालू आहे, बाकी सेवा करा 8 दिवस. अजून गेलो सकाळी मेंढ्याला काय आज गेलो, पण रोज संध्याकाळी सेवेसाठी असतो. एक दिवस आपल्या जीवनात काढून ह्या मेंढी माऊलींच्या सानिध्यात घालवणं सुद्धा मोठा प्रकार आहे, मोठी सेवा आहे. त्यातून वेळ काढून सुद्धा माणसं या ठिकाणी बाळूमामांच्या सेवा करतात. नंबर बघा या ठिकाणी बघतोय आपण. शेळ्या, मेंढ्या, बकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. हा बघा बिछाना त्यांचा, काही कशाचं भीती नाही, काय नाही. मोकळ्या रानामध्ये झोपतायत मित्र ही सर्व मंडळी. मामा, बकरी कधी विकायला नाही? बकरी विकतच नाही. बकरी विकतच नाहीत. मग अशी वाढतच जाते मामाची. विकत नाही. बोकड वगैरे नाही काहीच विकत नाही. जर वयस्कर झाले तर त्यांचा एकच त्यांचा व्यापारी तेवढं त्याला त्याचे काय बाकी ती पण तिथं जाऊन पैसे जमा करतो ती रुपया विक्री करणार तिथं नेऊन जमा करतो. काय एखादं वयस्कार झालं की काय ना चालता येणार त्याला की काय आजारी पडतं विक्री करणं आणि तिथं जाऊन जमा करणं. 1 रुपया नाही घेत. त्याचं एक बाळूमामाचं एक महत्व आहे. त्यांच्या भंडाऱ्यात लई ताकद आहे. कुठला बी काय आजारी पडला, काय झाले, कोणी काय झालं तरी ते इथं नीट होऊ शकतो. सेवा केली 6 महिना बोलून सेवा केली तर त्याला मेवा मिळतो. आपण बघू शकता बऱ्याच जणांना अनुभव आहे की कोणी भूतबाधा वगैरे अनेक गोष्टी या ठिकाणी आपल्याला जाणवतात. त्या गोष्टीपासून आपण मुक्त होऊ शकतो जर बाळूमामांच्या या मेंढी माऊलीमध्ये सेवा केली तर. मित्र, आपण बघू शकता या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा आहे. आणि मामा नमस्कार. कुठला आहे तुम्ही? इंडगोरीला आहे. 4 महिने झाले. 4 महिने झाले.
हो नवरा बायको. बरोबर. काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत नियोजन आहे. मेंढ्या चारून आणणं, कुठली पाजणं, गाडीत घालणं, रात्री आत बाहेर आले आत टाकलं, ही सेवा करतो आम्ही. घरी गेला तर विचार करू. 3 महिने म्हणजे 3.5 महिने घरी केला. आता 15 दिवस झालं जाऊन लगोर्णी माझं गाव 4 किलोमीटर असल्यामुळं 3.5 महिने आम्ही घराला का 3.5 महिने गेले. गेलो. सेवा करायची आम्ही तिथं सेवा केली. आता 4 किलोमीटर गाव असल्यामुळे जाऊन येईल. आज नाही, तुम्ही जी सेवा करताय कशामुळे आलता किंवा काय फायदा काय फायदा काय नाही. आमच्या मुलीला एका लेकरं नव्हती म्हणून माल फरक बसला आम्हाला 6 महिन्याच्या आत. त्यामुळे सेवा आम्ही वाढा 6 महिन्यासाठी आमचं आम्हाला बरं वाटली, सेवा बरी वाटली ना, आम्हाला फरक बी वाटला. त्याच्यामुळं आत्मविश्वास बसला. त्याच्यामुळं आम्हाला मीडिया सोडून वाटत नाही. धन्यवाद मामा. देवाची कृपेच्यामुळे तुमच्या जीवनात एक चांगला आमूलाग्र बदल घडला, त्यामुळे तुम्ही सेवा चालू ठेवली असेच. ते माणसाने बरोबर स्वयंपाक करून लागेल. एकच रात्र मी घरी. आज संध्याकाळी मालकीने पीठ मळलं आणि त्यांनी चपात्या भाजूला त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी माघारी. आम्हाला चमत्कार घडला ना, त्याच्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही माघारी. त्या पद्धतीचे चमत्कार सुद्धा या ठिकाणी आपण काही गोष्टी कानाने ऐकत असतो, काही गोष्टी हे असं झालंय ते तसं झालंय. तर आपण या ठिकाणी समोरासमोर बघू शकता मित्रांनो की सत्यवा देवी, जे संत सद्गुरू बाळमामांच्या पत्नी सत्यवा देवी यांच्याबद्दलचा यांच्याबरोबर जो घडला प्रकार त्यांनी सांगितलं की सत्यवा देवी स्वतः त्यांच्याबरोबर चपात्या लाटल्या वगैरे. धन्यवाद मामा. नमस्कार. कुठले गाव होते तुम्ही? कुठे किती दिवस झाला आले? महिना झाला. इकडेच आहे राहायला इकडं सगळं. सेवा भरपूर महिने आता किती दिवस झाले इकडं आहे? महिना झाला. आणि राहायचा विषय नाही का? काय नाही आले पण जायचं. याच्यापासून फायदा काय तुमचा झाला आल्यापासून? काय परपंचायत व्यास थोडं परपंचायत मागं पुढं काय यश यावं म्हणून आलाय का तुम्ही आपलं सैतांची मनाने आलाय बाबा बाळमामाची सेवा करायची मला भाऊ? सेवा करायची म्हणजे मागल्या 2 वर्षात मुलगा नव्हता मुलाला. 3 पोरी होत्या. मग ते तिकडे आत्मापूरला जाऊन काय इथं त्या 4 नंबर भाग्यात गेलतो. तिथं काय असं करून ते मुलगा झाला याला 1.5 वर्षाचा 2 वर्षाचा असं कमी. पुन्हा इच्छा वाढली ती जावाच आपल्याला आहे ते एक यश म्हण. आणि सगळ्या बाकीच्या गोष्टीत बी समाधान आहे. सुखद समाधान आहे. धन्यवाद मावशी. नमस्कार. या ठिकाणी लीड महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतोय मित्र. असं नाही की सगळं पुरुष मंडळीच आहेत. 2-3 दिवसा अगोदर काय होते का काय महिला? भरपूर. किती बाया होत्या? 7-8. होय, 7-8 महिला होत्या. तुमचं गाव कुठलं? आमचं माळशिरस. माळशिरस मधून किती दिवस झाला आलाय? महिना. तुम्हाला काय देवाचं साक्षात्कार वगैरे काय झालाय? कशामुळे आलं? आले आपली लेकरं बाळा तरा करते. बर. घरी सगळं सुख समाधान आहे इकडे आल्यापासून काय वगैरे? 7 वाजलेले आहेत आता ही असंच रानोमाळ झोपताय का असं कुठं घरी जाताय कोणाच्या पाहुण्या रावळ्याच्या इथं? वाकडीकडे झोपावं लागतं. संध्याकाळी कुत्री येते ती काय होतं मेंढ्या. शेजारी गाव तुमचं आहे म्हणून जाताय आता, पण त्याच्या अगोदर 3-3.5 महिने तुम्ही असं कुठे बी जाऊ द्या, किती होंड्या मारणार असू द्या वाकडी जवळ. तिथं स्वतःच पाहुणं रावळे असेल तरी नाही उमरा वळडायचा नाही. उमरा वलडायचा नाही. उमरा अजिबात वळडायचा नाही. पै पाहुण्याचा जेवायला पण जायचं नाही अजिबात. कशाला पाणी प्यायला पाहुणे जायचं नाही. रोडवर पाणी त्यांनी आणलं तर तू रोड होते. नाही अजिबात. सख्खी आमच्या मालकीची बहीण होती तळा शेजारी. पण आम्ही तिथे गेलो नाही. किती 15 दिवस तळ होता. आम्ही 15 दिवस तिथं बहिणीनं किती बोलू आम्ही गेलो नाही.
बघा मित्र, किती कटाक्ष पाळावा लागतोय. नुसती सेवा करायची म्हणजे आला मेंढर राखली गेला कुठं वदावदा करत वगैरे अशा पद्धतीचं वागणं इथं चालत नाही. आणि मेन म्हणजे हे पाळतायत, हे सगळ्यात महत्त्वाची मोठी गोष्ट आहे. धन्यवाद मित्र. अशा पद्धतीचं आपल्याला चित्र एक नंबर बघा. बाळूमामांचा सत्य बाळूमामा आणि सत्यवा देवी यांचा बघायला मिळाला आणि आपण असे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला. धन्यवाद. बघा, आणि या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रमाची तयारी चालू आहे. संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे. या ठिकाणी आपल्याला आचार्य मंडळी दिसत आहेत. नमस्कार. किती दिवस झाले सेवा करताय? आज 14 दिवस झाले. 14 दिवस झाले. सकाळ संध्याकाळ दुपार का सकाळ संध्याकाळ. सकाळ संध्याकाळ. मेंढ्याची राखतायत त्यांना दुपारचं जेवणाचं काय व्यवस्था? दुपारचं जेवण ती भाकरी आणून दिलेली असतात. हा. रात्री येणाऱ्या महिला मंडळाला भाकरी घेऊन येतात. तर तुमचं नाव काय? नवनाथ चोपडे. किती दिवस झाले तुमची सेवा आहे? 14 दिवस सेवा करतो. 14 दिवस. धन्यवाद. चांगलं म्हणजे हे सगळं लापशी भाजी, लापशी, काय काय सांबर. बनवतात? लापसी, सांबर, हा. भात. त्याला कधी वाटतं- ते मग गुलाबजामुन असते, कळी राहते, हा. पुरी. पगार आहे इथं. पगार लय आहे. तर यात किती आहे? सेवा आहे पगार. सेवा आहे काय? सेवा आहे. सेवा. हा, बरं. पगार नाही काय? सेवा आहे मामाची. हा. किती दिवस झालं करताय का? दररोज येत आहे का? आज झालाय? दररोज येते 5 दिवस मेंढर राखली, आता इथे फिराय बसली. बरं. 5 दिवस मेंढर राखताना घरी घेता का? नाही तिथंच राहत होता. कपडे बसतात. विनामूल्य सेवा देत आहेत बघा. कुठल्याही पैशाची अपेक्षा नाही ना, काय नाही. धन्यवाद मित्र.